आता असं आहे रामगड होळीवाडीत या ठिकाणी एक विहीर असा मग तो गाळ काढण्याचं काम चालू असा आतमध्ये एक बऱ्यापैकी असो मोठो फांदो पडलेलो असा ह्या आंब्याच्या झाडाचो पण भविष्यात ते सगळे फांदी मडान परत विहिरीत पडतले आणि परत ह्या विहिरीचा पाणी खराब होताला. रामगड सरपंच आपल्या बरोबर असत यांच्या एका शब्दा खातर मी आता इलेलो असं. धन्यवाद त्याबद्दल. सरपंचांचो शब्द खाली पडता नाही. बरीचशी दुपार झालेली असा ग्रामस्थ असत बरेच जण तर आपल्याक हे फांदी कट करूचे असत आंब्याच्या झाडाचे भविष्यात मोडा शकता कारण थंय बऱ्यापैकी खराब झालेलो असा फांदी त्याची. तर बघूया आपला काम कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं काम तुमका आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगलं ठेवा. धन्यवाद. विहीर काय जास्त खोल नाही पण आतमध्ये एक बऱ्यापैकी मोठी अशी फांदी पडलेली असा आणि पालोपातळ बऱ्यापैकी असा म्हणजे मला पाणी खराब झालेलं असा बरेचसे ग्रामस्थ असत ऐसर आणि हे आमचे पाहुणे असत पुष्पक गाडीगावकर बांदिवड्याचे असत विहीर साफ करूची कामं करत असत. भविष्यात आपण काम करूया काहीतरी कारण आपण पण विहीर साफ करूचं काम करतो पण यांच्याकडे पंप वगैरे असा आणि हे पंपाच्या साह्यानं आतमधलं पाणी कमी करतात. आपल्याकडे पंप वगैरे काय नाही. चला हे आता बघूया डेळ्या मारून घेऊया पटापट. बोला नको ते काय बोलतात ते काहीतरी नाही तयार ते सांगते धरा धरा म्हणा तुमचं काय ऐका का जेवताना. ड्रमारच पडलो. एक नंबर काम केले. आता खाली यावा सावकाश. आंब्याचो हो या हे इले नसते आता काय खरा नव्हता. तोडे मारा शाळेच्या कुठाकडून मारून टाक रवान मग पद्धतशीर करू दे.
पुढे भारी केलास काम जेव्हा भारी केल्याने काम नाही तर या काय खरा नव्हता. बऱ्यापैकी काम आपला झालेलं असा. पहिले जे ग्रामस्थ होते ते म्हणत डायरेक्ट मारूया, डायरेक्ट तिकडे फांदो जाणार नसतो. भरपूर जोखमीचा काम होता. मग बारीक बारीक डळे मारले आपल्या परीने आणि त्याच्यानंतर तिसून कट केलेलो असा तो एक डळ ठेवलेलो असा. या विहिरीच्या पाण्याच्या सुरक्षेसाठी आम्ही या आंब्याच्या झाडाचे फांदी कट केलेली असत. आतमध्ये एक फांदी असा ती आता काढतली असत. आंबे काय धरलेले नाही होते का. हे जुने तोडकामी असत, आमचे पाहुणे असत. भाऊ बोल आता बोला न काय उपयोग नाही. अशी पहिली कामं करायची तुम्ही ना कोयत्या कुऱ्हाडीन कुऱ्हाडीन वर अरे काम भारी केलं पाहुणे म्हणून तुका म्हटलं बा फोन लावा पाहुणे कोणाची कामा नाही. हा हा पाहुणे आमचे असत, आमचे पाहुणे असत. आमच्यापेक्षा भारी तोडकामी असत. हा तुमचा आता किती वय झाला? 80 झाला. हा 80. आम्ही एवढे जगतो काय काय माहिती. हा काय वाटत नाही यांच्या असं नाही रे काल मान बदललं. आता एवढ्या वर्ष आमका जागा होईल असं काय वाटत नाही. 100 वाढदिवस करूया तुमचं. हा पाणी घेऊया गोडभर तवायच राहूला आता मारूया मोठा मोठा. आता ती जी भली मोठी फांदी होती ना ती कटोकट विहिरीच्या कटड्या बरोबर असं अजिबात बऱ्यापैकी काम झालेलं असा. फांदी सगळे कट करून झालेली असत. पण महत्वाचा जा असा तो आतमध्ये जी मोठी फांदी पडलेली असा ता काढूचा काम भारी असा. बऱ्यापैकी मोठी फांदी असा त्याचा वर घेऊ पैजोरीच्या साह्यान. विहिरीत उतारताना स्वतःची सुरक्षा घेणं महत्वाचं असा. अजिबात धोड्या पाहिजे हा दगड ते सगळे हल्लेले असत. पायरे या भिजान भिजान सोडा घाला वाच मशीन सोडा. बांधा फुगला आता पाणी बघूया का सांगायला. ओढून जावा बघूया काय करतो. कडा तुम्ही तो बाबा गावा तो ती काठी काढा घ्यायला वाटतो या परत तकडे आतो तो परत तो जाग्यावर गेलो. इलो इलो वडा शाबास इलो शाबास इलो ओढगला ओढगला ना शाबास शाबास इलो शाबास शाबास इलो 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 बऱ्यापैकी मोठी फांदी असाई. भूक लागली सगळ्यांका. हा इलो 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 इली इली शाबास येऊ नये इलो 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 अकडे येऊ अकडे येऊ तकड तकडसून वराडे तकडसून वराडे पाठी तकडसून पाठी वाडा. अरे थांब एका आकडी घेऊया थांब मी सांगते भाई दोरी आण. हा दोरी होई हो दे पटकन नाही रे हा त्या बुंदा खाली मग तुझ्या बोटीत रवायचो तुम्ही धरा वडा. हा ए आधी सामा तकडी घे नको थांब तू धरून घेऊ तो थोडी सुटा दे धर भाई तू धर अकडे घ्या अकडे घे अकडे येऊ दे होती वाय सेल सोडा
आता झोपातो ना आता सैल करा सोड सोड होती दोन्ही सोड तुम्ही धरून राहा सोड सोड आता हे काढून विजयी द्या. वड. आता तर सोड रे. रोड आहे. व्हायचं का जरा काट ए, कर डेळू तकडी सारखा राहू दे. विजयी रे. एक बांधलेली आहे, धरायची का? येऊन जाऊ अरे खालीकडे काय त्याच्यात टेकलो होतोय धरून राहा रे जया. नाही जाऊ तू भाऊ सुटलेला ना तू दे काय बरी पहिली म्हणजे डेळे धर. हे धरलंय तू. फक्त तकडी घट नाही येत बिया नको भाई. त्याच्यात जायच नाही त्याच्यात तो डोळं घेऊ ताकडे सोडा. आता हे का घे तकडी ह्या तोंड सुटा दे हा. जाऊ तकडी हिलो हिलो थांब 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 काटूक बाय बदल पट्टाने हे कसं येतं तर बघूया बाहेर हा. हा, येऊ दे. धरा जाऊ दे थांब 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 शाबास हे दे हा, येऊ दे. बऱ्यापैकी मोठी फांदी होती आंब्याच्या झाडाची वाचकाची तुझी दोरी स्वतः टाकताना. वादळी वाऱ्यानं आतमध्ये पडलेली म्हणून आम्ही आता हे आंब्याचे फांदे कट केलं भविष्यात तकडी नको हकडी हकडी रेषा परत विहिरीत पडा नाही म्हणा रेषा हकडी दे माझ्या हा आता घ्यावं तकडी हे त्यांच्याकडे जाऊ दे हा घे शाबास बाबू हात बघ रे पाटी घ्यावं हात बोल. या भारीच झाला आता दोरी काठी हं. थांब 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 आंब्याची जळी आता बाहेर काढल्याने आणि बऱ्यापैकी आतमध्ये अजून गाळ असा तो आता गाळ साफ करतले हे सगळे ग्रामस्थ असत ते नमस्कार, आम्ही रामगडातले सगळे होळीवाडीतले ग्रामस्थ आणि मी सरपंच रामगड. आंब्याची एक फांदी पडली आणि त्याच्यामुळे पूर्णपणे विहीर पण बऱ्यापैकी नादुरुस्त झाली आणि आतमध्ये पण गाळ साचला आणि ती फांदी पण आतमध्ये असल्यामुळे कुसल्यामुळे पानाला पण दुर्गंधी येत होती. आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि काही थोडी माझ्यामार्फत आर्थिक मदत करून आम्ही ही विहीर आज साफसफाईला घेतलेली आहे. त्याबरोबर आम्ही लगेच गोठण्यातील हे आमचे मित्र महादेव यांनी लगेच एका मिनिटामध्ये फोन केल्यावर लगेच ते 5 मिनिटामध्ये हजर झाले. स्वतःचं वैयक्तिक काम देखील त्यांनी बाजूला ठेवले आणि आमच्या शब्दाखातर ते होळीवाडीच्या ग्रामस्थांच्या शब्दाखातर ते इकडे उपस्थित राहिले. त्याबद्दल आम्ही होळीवाडीचे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीमार्फत त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. कारण हे काम करणं म्हणजे सोपं काम नव्हतं आणि हे त्यांनी यशस्वीरित्या आम्हाला आणि कोणत्याही इतर झाडांना दुखापत न करता इतर घरांना दुखापत न करता त्यांनी करून दिलं. त्याच्याबद्दल मनापासून आम्ही त्यांचे सर्व आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.